सो नमस्कार, पुन्हा एकदा मी मोहित चव्हाण आपल्या कोकण व्लॉग यूट्यूबमधून खूप स्वागत करतो आहे। आवाज पूर्णपणे गेला आहे, आवाज येतो आहे की नाही मला माहिती नाही, मी नंतर चेक करेन व्हिडिओमध्ये आवाज येतो आहे का। सो आता टायटलवरून मला समजलं असेल आम्ही कुठे चाललो आहे। फायनली पहिल्यांदा पूर्णपणे कुटुंब आम्ही एकत्र कुठेतरी चाललो आहे आणि हे फर्स्ट टाईम होतं आहे आणि सगळ्या जणांचा पहिल्यांदा प्रवास आहे आपल्या वंदे भारत आणि फुल 17-18 जणांची आपली टोटल फॅमिली आहे आणि सगळ्यात बेस्ट प्रवास असेल। येस, आणि आम्ही एन्जॉय करणार आहोत। फॅमिली आता भेटली आहे सगळे, पनवेलवरून, डोंबिवलीवरून, कळव्यावरून। आमचा बोजा बघा आणि आमचे 2 स्टार हे बघा। हाय कर येस, पावसाने पूर्ण वाट लावली। आज पूर्ण दिवस पाऊस आहे। आता थोड्या वेळाने आपली ट्रेन येईल आणि मग फायनली अनाउन्समेंट झालेली आहे आपली वंदे भारत येईल आता पाठीमागून। आणि आल्यावरती पहिलं फोटो सेशन चालू झालं यांचा। आणि आमचे चिल्लर गँग इकडे आहेत, ड्रेस लागलेत ट्रिपल 2 आपला कोच नंबर आहे। सगळेजण आम्ही एकाच कोचमध्ये, मस्त तिकीट मिळाली, फुल फॅमिली ज्युनियर्स। फायनली आमची वंदे भारत आले। फायनली आता एंट्री झाली आणि ट्रेन जस्ट निघाली ठाण्यावरून। गणपती बाप्पा मोरया ॲज युजुअल। आणि सगळे आता सीट बघतोय, सीटवरती बसतो आणि नंतर मग ब्लॉगिंग चालू करतो। लावत आहेत। पर प्लेट 66 आहे आणि जर तुम्ही विदाऊट तिकीटमध्ये इन्क्लूड पण केली नसेल तरी ते देतात। 66 रुपीज पर प्लेट। बघू शकता याच्यामध्ये काय काय इन्क्लूड आहे। चहा एक पाहिजे ते चहा, कॉफी असेल तर कॉफी न सांगून आपण घेऊ शकतो। ताईश हाय कर। नेक्स्ट स्टॉप पुणे। फायनली पुन्हा जंक्शनला ट्रेन आली आहे। ऑलमोस्ट लेट झाला, एक अर्धा तास आणि पूर्णपणे खाली झालेलं आहे। दाखवतो बघा, फायनली अपडेट देतो काय झालं। पुण्याला पूर्ण ट्रेन खाली झाली आणि जशी खाली झाली तसा आम्हाला तो जो पार्ट आहे जिथे मस्तपैकी फॅमिली बसून जेवू शकते तो सेशन आम्ही अडवला आणि मस्त सगळीजणं जेवायला बघते, सगळ्या सीट रिकाम्या। आणि इव्हन तो पण म्हणाला की तुम्हाला ते इकडचे केअरटेकर असतात ते म्हणाले की तुम्हाला पुढे नंतर पूर्ण ट्रेन खाली मिळेल आणि तसंच झालं आहे, पूर्ण ट्रेन खाली। आता बघा अरेंजमेंट बघा कसे मस्त जेवायला बसलो आहे। मस्तपैकी जेवण वगैरे झाले, सगळेजण रिलॅक्स बसले, पूर्ण सीट्स खाली मस्त झोपलेत सगळेजण। लाईट चालू राहतात, काय करणार त्याला, पण करतात आराम। आता ऑलमोस्ट एक अर्धा-पाऊण तास थोडी लेट आहे ट्रेन। 11:30पर्यंत आपण सोलापूरला पोहोचलो। आता पोहोचलो आम्ही ऑलमोस्ट सोलापूरला। तास लेट झाली मस्त। आता आम्ही सगळे उतरतोय। आमची पूर्ण गँग बघा आई शपथ। अर्धी जण वैष्णव देवीला आलेत, हे वैष्णव देवीला आलेत। काट्रा ऑलमोस्ट आता वाजल्या 11:30, 10:30 आली आणि आता आम्ही चाललो आहे भक्ती निवास। पाण्याचं स्टेशनच्या बाहेर उभे आहोत।
आता आमच्या 2 गाड्या येतील. 2 गाड्यामध्ये एवढी सगळी होणार. सामान पण भरपूर आहे. तो आता डायरेक्ट जाणार आम्ही रूमवरती म्हणजे भक्ती निवासला. आणि सो या 2 गाड्या आपण बुक केल्यात. त्या दोन्ही गाड्या आता आपण जाणार भक्ती निवासला अक्कलकोट. आणि हे आहे आपलं सोलापूर स्टेशन. आणि आमची ॲडजस्टमेंट चालू आहे बघा फुल ऑन. झाले ना बघा कोण राहिले काय बघा. साईश अजून झोपणार पार्टी पण इतकं आहे. सगळे ॲडजस्ट होत आहे. आणि आता आम्ही निघणार भक्ती निवासला. आहे ना क्लिअर आहे. मजा चालू आहे. फायनली आम्ही आता स्पॉटला पोचलो आमच्या भक्ती निवासला. आणि ह्या 2 गाड्या होत्या. आपण सोलापूरवरून डायरेक्ट गाडी करून आपण इकडे आलो. आणि सकाळी पहाटे मग आम्ही दर्शनाला जाऊ. बघा मस्त झोप काढून उठले. आता सामान काढतोय आणि पटापट वरती जातोय. रूम मिळालेत मस्तपैकी. साईश मजा आली ट्रेनमध्ये. कशा वाटलं? छान वाटलं ना. काय होती? AC होती. अच्छा ओके. मग तो आता झोपून उठला. आता जरा रेस्ट करणार. सकाळी लवकर उठून पहाटे उठून काकड आरतीला जायचं. काल रात्री अराऊंड 1:15 वाजता आम्ही इकडे आलो भक्ती निवासला. आणि आत्ता आम्ही सकाळच्या वाजलेत किती बघा. नमस्कार करतोय. नमस्कार नमस्कार. सकाळच्या आता वाजलेत बघा 4:45. 4:45ला रेडी होऊन आम्ही आता मंदिरात चाललो आहे आरतीसाठी. आणि बाकीची सगळी मंडळी येत आहेत पाठीमागून. इथे आम्ही थांबलो आहे भक्ती निवासमध्ये. मस्त वातावरण आहे. फायनली सगळे रेडी झालेत आणि आता आम्ही चाललो आहे. हां चला चला. कसे किती घेणार? आता निघालो आम्ही आरतीसाठी. सकाळचे 5 वाजायला 10 मिनिट आहेत बघा. सगळे ST लागलेत. आणि आता आपण काकड आरतीला चाललो आहे. सायू ये पप्पा पप्पा हां मला टिक्का लावायचा. तो बोल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. दर्शन घेताना आपली लहान मुले आपल्या सोबतच असूया. आपल्या मोबाईलवर बाकी दाखवणे. श्री स्वामी समर्थ. 10 मिनिटात दर्शन झालं. पटापट दर्शन घेतलं. सगळे बाहेर आलेत. आणि आपण उलटे फिरते आहे. साईश कशी झालं दर्शन? मस्त झालं. हां नमोकर कशा केलं नमो? हां येस. महाप्रसाद बुकिंग सेवा. सकाळी उत्तम दर्शन झालं 5:30 वाजता. आणि आता आम्ही चाललो आहे गंगापूरला. आवाज गेलाय पूर्ण. माझा व्हॉल्यूम वाढव. चला
गाडी आहे, ही एक गाडी आहे. चॉकलेट आहे. पप्पा गांगापूरला आलो आहे. ऑलमोस्ट 2.25 तास लागले सोलापूरवरून गांगापूरला यायला. सगळे दर्शन झालेत. सकाळी 5:30ला अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन झालं. त्याच्यानंतर गांगापूरला गेलो. गांगापूरचे पण काही व्हिडिओज घेतले आणि आत्ता तात्काळात आम्ही चाललो आहे तुळजापूरला. सो एस टीला तर खूप गर्दी होती, त्याच्यामुळे आता 2 इको केल्यात. 2 इको बघा पूर्ण भरल्यात आणि आता इथून आम्ही तुळजापूरला जाणार आणि ते रेस्ट करून मग पहाटे परत भवानी दर्शन. सो 2 इको केल्या. हे बघा हे अक्कलकोट डेपो आहे, नवीन डेपो बंद आहे आणि मस्त इथून गाड्या घेतल्यात. जस्ट चहा पिण्यासाठी थांबलो आणि सुंदर बकरीची पिल्लं दिसली. तेव्हा केवढी लहान लहान आहेत, सुंदर एकदम. हे बघा यांची तर डोक्यावरती जसं एकदम व्हाईट कलरचं हे आहे, सुंदर दिसतं. जस्ट हायवेला थांबलो थोडंसं चहा प्यायला. चला आता निघतो तुळजापूरला. आई भवानीचा फोटो आतमध्ये आहे, सुंदर. फायनली आता जस्ट ड्रॉप केला आणि दर्शन एक्झिक्युटिव्हला आलं आहे. हे आमचं हॉटेल. चला दिली माधुरीकडे, माधुरी घेऊन गेली. इथे आम्ही स्टे करतोय. हे दर्शन एक्झिक्युटिव्ह त्याच मालकाचं हे सेम हॉटेल आहे, वृंदावन प्युअर व्हेज जस्ट ओपन केलं आहे. मग तिथे आता आम्ही सगळेजण जेवायला चाललो आहे. चला गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले आलो 5. जस्ट आता तयारी करून सगळे निघतोय. मंदिरात आता अभिषेक, महापूजा आणि गोंधळ. सो आजचा प्रोग्राम असा आहे की आता आमच्या लग्नाचा गोंधळ आहे आणि बाकीच्यांची महापूजा आहे आणि अभिषेक आहे. तर त्याप्रमाणे आता मी चाललो आहे भटजींच्या घरी. तिथून मग पुढचा प्रवास मंदिरापर्यंत. आलो आहे सकाळी 5 वाजता थेट आपले जे भटजी आहेत त्यांच्या घरी, त्यांच्या निवासस्थानी. मग तिथून आपण मंदिरामध्ये प्रवेश घेणार आहोत. जगदंब
बांगड्या आहेत, काच आहेत खाली. हे बघ हे बघ हे बघ काच आहेत खाली. बघ हे बघ दिसतंय बांगड्या पायाला. मम्मी कुठे? हो आलो. चला हो पटापट हे ना करून. मोहित आणि हात जोडून बसा. गोंधळ चालू आहे. गाराने सांगा. अभिषेकाचा बास कोणाकडे आहे? राहू द्या. राहू दे राहू दे. सगळेजण हात जोडून बसा. सगळे लक्ष द्या. आपल्या मनामध्ये घ्या. मनोकामना बोला आणि हात जोडून बसा. समोर बसलेली गाडी चला
अशा प्रकारे हा नैवेद्य आहे जो आता देवीला दाखवलं जाणार आणि उत्कृष्ट दर्शन झालेलं आहे आणि आता वाजलेत अराऊंड 8:20 आणि गाभाऱ्यातून जस्ट बाहेर आलो आहे आता परतीच्या मार्गावरती. कोण राहिलंय मागे? फायनली आता आम्ही एक्झिट घेत आहे आणि आता इथून आम्ही जाणार सोलापूरला. परत आम्हाला 2 इतकं मिळाल्यात मस्तपैकी. स्वतः लोड करणार आणि आम्ही जाणार सोलापूरला. तर वाजले दुपारचे 2. क्लायमेट तर बघायला काल का वाटतंय क्लायमेट जरा आज ऊन नाही आहे, थोडंसं क्लाउडीज आहे. चला पुन्हा एकदा मग कधी यायला मिळालं तर यायचं. आम्ही बोटिंगला चाललो आहे. लास्ट एन्जॉयमेंट स्पॉट आमचा हा राहिला आहे बोटिंग. हे सिद्धेश्वर मंदिर. मस्त मंदिर आहे, सुंदर. आणि ते हे निवासस्थान आहे. तिथे आम्ही सगळं बॅग्स वगैरे ठेवल्यात आणि आता आम्ही एन्जॉय करणार बोटिंग. चला चला. मूर्ती अरे उंदीर मामा की लग रहे भाई यो. दुपारी भरपेट झालेला आहे. जायचंय महाप्रसाद. सो फायनली मस्त दर्शन झालं आणि महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे सर्वांनी. सो आता मी थेट चाललो आहे सोलापूर स्टेशनला आणि इथेच आपली जर्नी आता कंप्लीट एंड होते. तर चला फायनल ट्रेन आपली आलेली आहे.
कोणती ट्रेन आहे? ऑस्पेट कोणती ट्रेन आहे ती? येईल बघा आता. कोणती आहे पण? एसी एशी म्हणजे एशी बघा ते येते ती ना. मी बोललो ना. ॲज युजल आपण काय ब्लॉग एंड केला नाही. माझे सुंदर क्षण आहेत माझ्याकडे जे मी ते कॅप्चर केलेले आहेत. तो खूप खूप धन्यवाद सर्वांना. आणि खूप सुंदर मजा आली. खूप सुंदर सगळं छान रीती पार पडलं आणि सगळं देवदर्शन उत्तम रीती पार पडलं. सो असंच सदैव एकत्र राहू आणि एकत्र एन्जॉय करू. आणि गणपती बाप्पा मोरया.